कलिंगड म्हणजे टरबूज ह्या पिकामध्ये पाण्याचा रोल हा खूप महत्वाचा आहे। ज्या ज्या शेतकरी दादांना पाणी नियोजन जमलेलं आहे त्या शेतकरी दादांचं उत्पादनही चांगलं आलेलं आहे व ते उत्पादन क्वालिटी बाज असणार आहे। तर ह्याच गोष्टीसाठी पाणी नियोजन हे खूप महत्वाचं असतंय। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की पाणी नियोजन मध्ये कोणत्या चुका करायच्या नाही। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे, बोरगावे टेक्नॉलॉजी ह्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो, तसेच फेसबुक पेजवरही आपले स्वागत करतो। मी नेहमी सांगत असतो की ह्या कलिंगड पिकामध्ये म्हणजे टरबूज पिकामध्ये 70% रोल हा पाण्याचा आहे, 30% मध्ये इतर आपली बाकीची कामं आहेत। त्यामुळे पाणी नियोजनकडे आपण प्रॉपर लक्ष दिलं पाहिजे। तर सविस्तर ह्या विषयाबद्दल बोलूया। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी फेसबुक पेजवर हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी पेज नक्की लाईक करा। तर शेतकरी मित्रांनो, जसे की तुम्हाला माहिती आहे की कलिंगड टरबूज मध्ये बऱ्यापैकी 4 स्टेज आपल्याकडे येतात। पहिली स्टेज येते की बाबा रोप सेट करणं असते, दुसरी स्टेज असते त्याला फ्लावरिंग येणे, तिसरी स्टेज असते फ्लावरिंग ते सेटिंग रूपांतर करणे आणि चौथी स्टेज असते त्याची साईज मध्ये कन्वर्ट करणे। या सगळ्या स्टेज मध्ये आपल्याला पाण्याचा बॅलन्स हा प्रॉपर ठेवावा लागतो, त्याचा स्ट्रेस येऊ द्यायचा नाहीये। सगळ्यात मोठा स्ट्रेस कलिंगडला पाण्याच्या इनबॅलन्स मुळे होत असतो। तर हा जो काही फ्लो त्याचा मेंटेन करायचा आहे, अगदी रोपापासून चांगलं फळ क्वालिटी येण्यासाठी आणि त्या फळाचं किपिंग क्वालिटी चांगली असली पाहिजे, त्याचा लाईफस्टाईल चांगला असला पाहिजे, ह्या सगळ्यासाठी जे काही काम करावं लागतं तर त्यामध्ये पाण्याचा रोल हा खूप महत्वाचा आहे। तर सविस्तर त्या गोष्टीबद्दल आपल्याला बोलूया एक एक गोष्टी की पाणी व्यवस्थापन मध्ये करत असताना कलिंगड पाणी हे योग्य वेळेस योग्य त्या प्रमाणात दिलं पाहिजे। आता ही गोष्ट तर कॉमन माहिती आहे, मी कायम सांगत असतो की प्रत्येकाची जमीन वेगळी आहे, प्रत्येकाची माती वेगळी आहे, प्रत्येकाच्या मातीला वेगवेगळ्या पद्धतीने पाणी द्यावं लागतं। जसे की समजा माझी काळी जमीन आहे तर काळ्या जमिनीमध्ये कमी वेळेमध्ये पाणी पूर्ण ते ओढत जातं, पण ते जर का लाल जमीन आहे, माळ जमीन आहे तर तिथं जास्त वेळ पाणी द्यावं लागतं। मग आपल्याला माहित असलं पाहिजे की आपली जमीन कसली आहे, कारण का इथं बसून तुमच्या शेतामध्ये किती पाणी द्यायला पाहिजे हे कोणीही सांगू शकणार नाही। फक्त बेसिक ऑब्झर्वेशन आपल्याला महत्वाच्या थोड्या टप्प्याने बघायचं आहे। थोडे आवश्यक तसे पाणी द्यावे ज्यामुळे स्ट्रेस येणार नाही सेटिंगच्या काळामध्ये। दुसरं महत्वाचं, पाणी 80% द्यावे म्हणजे 20% कमी करावे सेटिंगच्या काळात, ज्यामुळे सेटिंग चांगली होते। समजा आता आपण 100% सुरुवातीच्या काळामध्ये 100% पाणी द्यायचे, सेटिंगच्या काळामध्ये 20% पाणी हे कमी करायचंय आपल्याला। थंडी असेल तर पाणी कमी न देता योग्य लागेल तेवढं द्यायचं आहे। बऱ्याच वेळेला काय होते की बऱ्याच भागामध्ये थंडी असते, त्या काळात आपण पाणी द्यायचं टाळतो, पण थंडीमध्ये जसं की थंडी असली तरी आपण पाणी पितो आणि जेवढं तुम्ही आत पाणी पिणार आहे तेवढं पीक आतनं गरम होत असतं, त्यामुळे थंडीमध्ये सुद्धा पाणी लागेल तसं द्यायचं आहे। ऊन जास्त असेल त्यावेळेस सुद्धा पाणी भरपूर द्यावे। पाणी देत असताना बेडच्या बाहेर येता कामा नये व कमी सुद्धा पडता कामा नये, ही महत्वाची गोष्ट करायची आहे। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की जो काही आपला बेडचा इंडेक्स आहे तो प्रॉपर भिजला पाहिजे, पण बेडच्या बाहेर पाणी येता कामा नये। ज्या वेळेला असं होतंय की आपलं बेड आहे, मल्चिंग आहे, त्याच्या बाहेर पाणी आलं तर ते जास्त पाणी होत असतं आपल्याला। त्यामुळं हा एक बेसिक कॉमन हे करायचं आपल्याला। जमीन पाणी जास्त पकडून ठेवत असेल तर दिवसातून 2 वेळा पाणी द्यावं। म्हणजे काय आहे, मी मगाशी तुम्हाला म्हटले की काळी जमीन आहे आपली आणि काळ्या जमिनीमध्ये आपण 2 तास पाणी पाजलो तर ते पूर्ण किच्च होऊन जातं जमीन। मग ह्यासाठी काय करायचं की आपला तो बेडचा इंडेक्स भरायचा आहे, तर तुम्ही सकाळी एक 10-15 मिनिटं द्या, संध्याकाळी एक 10-15 मिनिटं द्या। म्हणजे पाणी जास्त पकडून ठेवत असलं तर तुम्ही 2 टप्प्यात दिला, हे सगळं अवघड आहे, पण पाणी नियोजनावर कामच तसं केलं पाहिजे, त्यामुळे त्या पद्धतीने आपण केलं पाहिजे। कलिंगड पिकाचं पानाचं नातं कसं आहे, कलिंगड पिकाच्या मुळांना 100 ते 150 सेंटीमीटर पाणी खुले असावे। जसं की मी तुम्हाला म्हटलं की आपला जो काही बेडचा इंडेक्स आहे त्या बेडच्या इंडेक्स पर्यंत जी काही मुळं पोहोचले आहेत त्या मुळाच्या एरियामध्ये सराउंडिंग आपल्याकडे पाणी हे नेहमी असलं पाहिजे। सुरुवातीला पाणी कमी, नंतर फळवाढीच्या टप्प्यावर पुरेसे आणि नियमित आवश्यक पाणी देणे गरजेचे आहे। जास्त किंवा कमी पाणी दोन्हीमुळे पण नुकसान होते। आता ही गोष्ट खूप महत्वाची आहे, मी वारंवार सांगतोय की पाणी जास्त पण नको आहे आपल्याला, बेडच्या बाहेर पण येता कामा नये आणि अगदीच फक्त वरचा भाग 4 बोटं भिजले आणि त्या खाली मुळं आहेत त्यांना काहीच पाणी मिळत नाही, ही सुद्धा गोष्ट करायची नाही। तर बेसिक महत्वाच्या गोष्टी काय आहेत की बेडच्या बाहेर पाणी येता कामा नये, बेड पूर्ण भरला पाहिजे इंडेक्स, आणि आपल्या जमिनीनुसार घातीनुसार कंटिन्यू आपल्याला पाणी देत राहायचं आहे। आता शेतकरी मित्रांनो, बऱ्यापैकी मी त्याचे टप्पे काढलेले आहेत किंवा अंकुरण रोप अवस्था आहे किंवा 0 ते 15 दिवस आपलं जे काय असते। आता हे बी लावल्यापासून आपण 80 दिवस पकडलेलं आहे। 0 ते 15 दिवस मध्ये म्हणजे तुमचं बी पासून रोप तयार होईपर्यंत आपल्याला हलकं वारंवार पाणी, जास्त ओलसर टाळायचं आहे। जर का पाणी जास्त असलं तर बिया तिथं कुजतील, त्यामुळे जास्त द्यायचं नाही, थोडं हळूहळू द्यायचं आहे। वेल वाढीची अवस्था 15 ते 20 दिवस थोडे पाणी नियमित वेल जळत वाढतात, म्हणजे घात जास्त असली मुळं खोलवर खाली जातात, आपटेक फास्ट करतात आणि वेली सुसाट आपल्या वाळ्यात काढतात। फुलधारणाच्या अवस्थामध्ये
थोडं पाणी कमी करायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला सेटिंगला खूप चांगल्या प्रकारे मदत होते. फळधारणा अवस्था 41 दिवस वजन वाढीसाठी जास्त पाणी द्यायचं आहे. पाणी जिथं महत्वाचं एकदम काम करतं. आणि फळ परिपक्वच्या हळूहळू ज्या वेळेला मॅच्युरिटी म्हणजे शेवटी आपल्याला ते फळाचं लाल कलर कन्व्हर्जन करायचं, त्याची गोडी वाढवायची आहे, त्यावेळेला ज्या वेळेला व्यापारी आपल्या प्लॉटवर येऊन जातात आणि व्यापारी सांगतात की आता पाणी बंद करा, पाणी तोडा, त्यावेळेस आपल्याला तोडायचं आहे. आपण स्वतःहून पाणी तोडायचं नाही. पाणी तोडून मग व्यापाऱ्यांना अजिबात बोलवायचं नाहीये. ज्या वेळेला आपला प्लॉट हा व्यापारी घेऊन जाणार आहे, आपलं ठरतो सौदा ठरतो आपल्याला, त्यावेळेला करायचं आहे. जर का आपण मार्केटला पाठवणार असलो तर शेवटचे 3-4 दिवस तोडून आपण पाणी मग मार्केटला पाठवलेलं ते फळ कधी पण गोड आणि चांगलं होतं. पाणी देण्याची मेथड सर्वोत्तम आहे की ठिबक लाईन 60 सेंटीमीटर अंतरावर असावं. लागवडीनंतर दररोज सकाळी संध्याकाळी ठराविक वेळेनं द्यायचं आपल्याला. आता हे काय बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. पाणी देण्याची प्रति लाईन म्हणजे ह्याच्यानुसार जर का बघितलं आपण 0 ते 20 दिवस 30 ते 45 मिनिटं द्यायचं, 21 ते 40 दिवस 45 ते 90 मिनिटं, 41 ते 60 दिवस 90 ते 120 मिनिटं आणि 61 ते 80 दिवस 75 ते 90 मिनिटं. तर हे बऱ्यापैकी लॅटरलवर आहे. प्रत्येक ठिकाणी कुणाचं कसं लॅटरल असते त्या पद्धतीने तुम्ही वापरून गोष्टी करू शकता. आता ठिबक पद्धतीनं पाणी पिकाला देण्याशिवाय अन्न फर्टिगेशन देणंही सोपं होतं. पाणी व्यवस्थापनात काळजी काय काय घ्यायची आपल्याला, की पाणी कधी थेट फळावर देऊ नका. फळे कुजणे किंवा क्रॅकिंग वाढणे होतात. जसं की मी तुम्हाला म्हटलं, हे बेड जर का बेडच्या बाहेर पाणी आलं तर 100% फळावर पाणी येते आपल्याला. किंवा बरीच लोक वरनं रेन गन असू देत किंवा बरेच वेगवेगळे प्रयोग करतात. कोण पाटानं पाणी द्यायला बघतं, डायरेक्ट फळावर गेलं तर फळ कुजणं किंवा क्रॅकिंग व्हायचं हे होतं. जास्त पाणी देऊ नये, मुळकूस देठकूस भुरीरोग वाढतात. जसं की तुम्हाला म्हटलं की पाण्याच्या जवळ जास्त जर का तिथं पाणी झालं तर कुजणं हा प्रकार 100% येतो. पाणी ताण टाळा, फळाची वाढ थांबते, आकार कमी होतो. अचानकच मोटर बंद पडल्या, आपल्याकडं लाईट गेल्या, हे असे काही ना काही तर प्रॉब्लेम, किंवा रात्री लाईट आहे राहू दे उद्या पाजतो, असं अजिबात करू नका. रात्री लाईट असली तरी ऑटोमायझेशन बसवा, एकतर मोबाईलवर बसवा, काय तर सिस्टीम करा. खरं त्या सिस्टीमनंच आपण केलं पाहिजे. समान ओलावा राखा, एकदा कोरडे मग भरपूर पाणी, असं करू नका. म्हणजे ओलावा जो काही आहे तो समान ठेवायचा आपल्याला. अगदी ड्राय हा जो काही प्रॉब्लेम म्हटला असं काही आपल्याला वेगवेगळं करायचं नाहीये. मल्चिंग वापरा, हे तर काय मल्चिंग शिवाय आपण करतच नाही. आणि फळांना जमीन थेट संपर्क लागत नाही तर नियंत्रण हे होतं. पाणी व्यवस्थापनात महत्वाचं ओलावा नियंत्रण, फळाची वाढ समतोल, उत्पादन वाढ, वाढण्याची बचत, रोग कमी, हे काय बेसिक गोष्टी महत्वाच्या. टेक्निकल थोड्या गोष्टी ह्यामध्ये दिलेल्या आहेत. टाळावयाच्या चुका, लागवडीनंतर पहिल्या 10 दिवसामध्ये पाणी थांबवू नये. सगळ्यात महत्वाचं आहे की बाबा लागवड ज्या वेळेला करतोय आपण त्यानंतर 10 दिवस पाणी अजिबात थांबवायचं नाही. शेवटच्या 10 दिवसात पाणी जास्त दिल्यास फळं फाटतात, तडकतात. पाणी जास्त होतं, ऊन पण जास्त असतं आणि आत ते वाफ तयार झाली, त्या पाण्याला बाहेर जायला पाणी गरम झालं तर त्याची वाफ तयार होते आणि ते वाफ बाहेर पडण्यासाठी कलिंगडे फुटतात आपल्याला. खूप वेळ ठिबक चालल्यास मुळं कुजतात. निष्कर्ष काय आहे की कलिंगडमध्ये मी मगासपासून सांगतोय तुम्हाला की आपल्या जमिनीनुसार घातीनुसार लागल त्या वेळेला लागल त्या प्रमाणात लागल तसं पाणी द्यायचे आहे. बेडच्या बाहेर पाणी येणार नाही, तो बेड पूर्ण इंडेक्स भिडेल ह्याची काळजी घ्यायची आहे. जमीन माळ रान असली तरी दिवसातनं तुम्हाला 2 वेळा पाजायला लागत असलं तो इंडेक्स भरायला तर 2 वेळा पाजा. काळी जमीन असली, जरा जरा पाणी ओलावा जास्त टिकत असला, आता सकाळी एकदा संध्याकाळी एकदा पाजा. जास्त ओल राहणार नाही, घात निर्माण होईल, ह्याची काळजी घ्यायची आपल्याला. महत्वाचं पाणी नियोजन मध्ये काय आहे की घात हे महत्वाची गोष्ट आहे आणि मुळाला कंटिन्यू कुठेही स्ट्रेस येता कामा नये, कंटिन्यू सतत आपल्याला पाणी पाजवायचं आहे. तर या बेसिक गोष्टी पाणी नियोजन मध्ये करूयात. 70% रोल हा पाण्याचा आहे, 30% रोल हा तुमच्या इतर गोष्टीचा आहे. हे कायम लक्षात ठेवा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्वाचं किंवा कलिंगड टरबूज मध्ये काम करत असताना शेतकरी मित्रांनो की बोरगावे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण एक वस्तात किट तयार केलं, कलिंगड टरबूजचं प्रॅक्टिकल मॅन्युअल तयार केलेलं आहे. हे मॅन्युअल तुम्हाला 300 रुपयाला आपण घरपोच देत आहेत. वर आपल्या ऑफिसचा नंबर आहे 8421 981 181. त्या ऑफिसच्या नंबरला सकाळी 9 ते 6 पर्यंत ऑफिसचं आपलं चालू असतं. ह्या नंबरला तुम्ही कॉल केला, 300 रुपये गुगल पे केला तर 300 रुपयामध्ये हे पुस्तक तुम्हाला घरपोच मिळणार आहे. ह्या पुस्तकामधनं आपण पैसे कमवण्यासाठी करत नाही. मुळात हे पुस्तक प्रिंटिंगला 150 रुपये खर्च आलेला आहे आणि ह्याच्यानंतर पोस्ट करायला तुम्हाला स्पीड पोस्टनं घरी पाठवायला बऱ्यापैकी आपल्याला 100 रुपये खर्च येतो. इतर 50 रुपये किरकोळ कामाला लागतं, त्या हिशोबाने ठेवलेले आहेत आपण. 300 रुपये बिझनेस करायचा उद्देश नाही आहे. 300 रुपये हे जे काही आपण सांगतोय ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या PDF प्रॅक्टिकली प्रिंटेड स्वरूपात आहेत. त्यामुळे तुम्हाला इन डिटेल सगळ्या गोष्टी ह्यामध्ये मिळणार आहेत. तर 300 रुपयाचं हे प्रॅक्टिकल मॅन्युअल घ्या. कलिंगड शेतीमध्ये 100% आपण सक्सेसफुल होणार आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असू दे.